पण तरी काय वेळ 10 लाख, काय वेळ 15 लाख, काय वेळ 20 लाख, काय वेळ 25 लाख असा हा दर आहे लसीकरणाचा. त्यामुळे अजूनही हा खरं म्हणजे 5पट वगैरे वाढायला पाहिजे, नाहीतर काय होईल की म्युटेशन्स होतील. पण -7.3 हा गेल्या 70 वर्षातला सगळ्यात खालचा आकडा आहे. भारतात हंगर इंडेक्सचा 107 देशांपैकी 94वा नंबर लागतो. हे त्याला पक्षाच्या लाज वाटाव्याची गोष्ट आहे. आणि मनरेगा शहरात सुद्धा चालू केलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे मग ह्याच्यातनं? तर अशा अनेक स्कीम्समधनं सरकारने पहिल्यांदा लोकांच्या हातात पैसा दिला पाहिजे आणि त्यातून हेल्थ केअर सुधारणं, शिक्षण सुधारणं. नमस्कार. आज मी अर्थव्यवस्थेच्या विषयी बोलणार आहे. कारण आपले आता रिझल्ट्स आलेले आहेत आणि त्याच्याविषयी बरीच चर्चा चालू आहे, उलट सुलट बरीच चर्चा चालू आहे. मला असं वाटतं की मी या दोन्ही गोष्टींच्या विषयी बोलावं. त्यात चांगल्या गोष्टी काय घडलेल्या आहेत आणि किंचितचं आशावादी काय चित्र आहे, पण एकंदरीत सामान्य माणसाची काय स्थिती आहे आणि त्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे. मी जेव्हा असं बोलतो तेव्हा कित्येकाला असं वाटतं की सामान्य माणसाची परिस्थिती किती गंभीर आहे याच्याविषयी मी बोलतो, म्हणजे काहीतरी निगेटिव्ह बोलतो. मला उलटं वाटतं की मी खूप पॉझिटिव्हली बोलतो. ह्याचं कारण असं की वाईट चाललेलं असताना ते उगीच चांगलं म्हणायचं का ते दडपून टाकायचं म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह बोलणं, ह्याच्यावर माझा मुळीच विश्वास नाही आहे. आपल्याला सगळं चित्र काय आहे खरं हे नीट जाणून घ्यायला पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि मग त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे. हीच खरी पॉझिटिव्हिटी आहे असं माझं मत. आता करोनाची परिस्थिती काय हे माझ्या मते काय आहे तुम्हाला सांगतो. जूनच्या एंडपर्यंत साधारण करोनाची ही दुसरी लाट जी आहे ती संपण्याची शक्यता बरीच दाट आहे. कारण आता नंबर खूप खाली येत आहे आणि ही दुसरी लाट साधारण जूनच्या एंडपर्यंत ती बंद होईल किंवा जुलै पहिला आठवडा असं म्हणू आपण. आता आपल्या पुढे आव्हान असे की तिसरी लाट आपण कशी थांबवायची. कारण या तिसरी लाट थांबवायची असेल तर आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर लसीकरण करायला पाहिजे. प्रकाश जावडेकरांनी सांगितलं की या वर्षाच्या अखेर 216 का किती 200च्या वरती असं कोटी डोसेस हे दिले जातील. कारण साधारण 135 कोटी लोकसंख्या आहे, त्याला 105 कोटीच्या दुप्पट जर का प्रत्येकाला 2 डोसेस झाले तर 200 कोटीच्या वरती होतात. एवढे डोसेस आपल्याला द्यायला पाहिजे. आपण काही डोसेस आपले देऊन झालेले आहेत, पण ते जर का कॅल्क्युलेट केलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला दररोज 1 कोटी डोसेस देण्याची गरज आहे. दररोज 1 कोटी. म्हणूनच मी काही काळापूर्वी म्हटलं होतं ज्यावेळी रेट खूपच कमी होता त्यावेळी की 15 पटीने आपल्याला वेग वाढवायला पाहिजे. आज तो वेग थोडासा वाढलेला आहे, पण तरी काय वेळ 10 लाख, काय वेळ 15 लाख, काय वेळ 20 लाख, काय वेळ 25 लाख असा हा दर आहे लसीकरणाचा. त्यामुळे अजूनही हा खरं म्हणजे 5पट वगैरे वाढायला पाहिजे, नाहीतर काय होईल की म्युटेशन्स होतील. ही म्युटेशन झाली की आपल्याला तिसरी लाट थांबवणं शक्य नाही, तर त्यात ती खूप भयंकर मोठी होईल आणि त्यात तरुण आणि लहान मुलांनाही खूप मोठा त्रास होईल. तर तिसरी लाट थांबवायची असेल तर आपल्याला लवकरात लवकर खरं म्हणजे वर्षा अखेर जो थांबणं हे माझ्यामध्ये थोडं जास्त आहे. सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत जर का आपण हर्ड इम्युनिटी करता, जर का 100 कोटी लोकांना किंवा अगदी 80-90 कोटी लोकांना 2 डोसेस देऊ शकलो असतो तर आपल्याला तिसऱ्या लाटेला तोंड खरं म्हणजे आपण द्यावंच लागलं नसतं किंवा आपल्याला खूप सौम्य त्याचे परिणाम आपल्याला जाणवले असते. आणखीन एक वाईट बातमी म्हणजे व्हिएतनाममध्ये आणखीन एक म्युटंट आलेलं आहे, म्हणजे त्याचं एक व्हेरिएशन आलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे जो डबल म्युटंट होता त्याला आता डेल्टा असं म्हणायचं असं WHO सांगितलं आहे आणि UKचं म्युटंट असं मिळून आणखीन एक व्हेरिएशन तयार झालं तर व्हिएतनाममध्ये सापडलं. एक लक्षात ठेवा, अशी व्हेरिएशन जगभर कायम सापडणार. ह्याला खरं उत्तर असं आहे की सगळ्या जगाने वॅक्सिनेट करणं, जगातल्या सगळ्या लोकसंख्येने वॅक्सिनेट करणं हे खरं त्याला उपाय आहे. नाहीतर फक्त एखाद्या देशात समजा फक्त करोना आहे, त्या देशाला संपूर्ण जगाने त्याला वाळीत टाकलं तर कोणी येणं जाणं नाही तर मग ते शक्य होईल. पण असं जग आता इतकं एकमेकात गुंतलेलं आहे की ते शक्य नाही. माल इकडे तिकडे जातो, माणसं इकडे तिकडे जातात. त्यामुळे संपूर्ण जगाला व्हॅक्सिनेट करणं एवढा एकच उपाय या करोनामधनं मुक्त होण्याचा आहे. आणि तिथेच खरं म्हणजे श्रीमंत देश आणि गरीब देश ह्याच्यात खूप गोंधळ हे खरं म्हणजे झालेलं आहे. मग त्याचं असं आहे की ट्रेड अँड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी रूल्स, त्याला ट्रिप्स असं म्हणतात. तर त्या ट्रिप्समुळे म्हणजे पेटंट्स आणि इतर हे जे सगळे आहेत ते त्या सगळ्यामुळे औषधाची किमती वाढतात आणि औषधं सगळ्यांना परवडत नाहीत.
तर गरीब राष्ट्रांना, विशेषतः 92 राष्ट्रांना, जे लो अँड मिडियम इन्कम कंट्रीज म्हणजे LMIC त्याला म्हणतात, त्यांच्याकरता कोव्हॅक्स नावाची एक स्कीम काढली होती. त्या स्कीममुळे यांना पण लस स्वस्त दरात आणि व्यवस्थित उपलब्ध व्हावी याच्याकरता एक स्कीम काढली होती. पण त्या स्कीम करता हे जे ट्रिप्सचं जे ॲग्रीमेंट आहे ते वेव करावं, की यांना आता पेटंटसाठी त्या कंपन्यांना भयंकर मोठे पैसे त्यांनी उकळू नयेत ह्याच्याकरता ते ट्रिप्स हे वेव करावं ह्याच्याकरता प्रयत्न झाले. पण श्रीमंत राष्ट्रांनी त्या WTOमध्ये ते सगळे प्रयत्न हाणून पाडले. आता अलीकडे आता जो बायडनने शेवटी सांगितलं आहे की आम्ही आता त्या पेटंटचा कायदा आम्ही शिथिल करू, ही फार स्वागतार्ह गोष्ट आहे. पण त्याच्या अगोदरपासून जर काय केलं असतं आणखीन वेगाने झालं असतं. आज कित्येक देशात लस पोचलेलीच नाही आहे, की कित्येक देशात खूप कमी लस गेलेली आहे. हे फार वाईट आहे जगाच्या दृष्टीने. एक IMFने सांगितलेला आकडा आहे तो फार महत्त्वाचा आहे. तो म्हणजे असं की $50 बिलियन म्हणजे $5,000 कोटी जर का आपण खर्च केले तर जगात आपण सगळ्यांना वॅक्सिनेट करू शकतो. आणि ते जर का केले तर इकॉनॉमी रुळावर येईल. कारण एकदा वॅक्सिनेट केलं की मग कारखाने चालू होतील, हॉटेल चालू होतील, पर्यटन चालू होईल आणि पुन्हा इकॉनॉमी रुळावर आल्यामुळे 2025 सालापर्यंत आपल्याला $9 ट्रिलियन म्हणजे $9,000 बिलियन इतके आपल्या अर्थव्यवस्थेत वाढ होईल. त्यामुळे 50 बिलियन आत्ता खरं म्हणजे खर्च करायची गरज आहे आणि त्याच्यामुळे 9,000 बिलियन आपल्याला मिळणार आहेत. आणि तरीसुद्धा हे 50 बिलियन आपल्याला काही खर्च करायला म्हणजे $5,000 कोटी हे खर्च करायला तयार आहे. अमेरिकेने एवढे ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स एवढे आपल्या इकॉनॉमीत घातले, प्रत्येक देशाने घातले. त्याचबरोबर हे जर का केलं असतं सगळ्यांनी मिळून की अरे आपल्याबरोबर याही सगळ्या राष्ट्रांना आपण वॅक्सिनेट करू तर आपण खूप मोठ्या संकटातनं खरं म्हणजे वाचलो असतो. आता आपला प्रश्न कुठे आला तर आपण जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून खरं म्हणजे वॅक्सिनेट करायला सुरुवात केली आणि ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली कंपन्यांना. इथे आपण 6 महिने उशीर लावला. आता ही वेळ ते काय चुकलं हे चिरफाड करण्याची नाही, पण एक फक्त सांगण्याची गोष्ट अशी की पाश्चिमात्य राष्ट्रांनी गेल्या जून-जुलैपासूनच ते सगळ्या ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली होती. म्हणजे तुम्हाला सांगतो अमेरिकेने, इंग्लंडनी अनुक्रमे 93% आणि 135% लोकांना वॅक्सिनेट करता येईल म्हणजे सिंगल डोस. 135 कोटी म्हणजे 135% म्हणजे हे ऑलरेडी जून-जुलै 20 त्यांनी ठरवलं होतं. ऑगस्टमध्ये युरोपियन युनियन आणि जपाननी 66% आणि 95% लोकांना वॅक्सिनेट करण्याच्या ऑर्डर्स देऊन ठेवलेल्या होत्या. आणि आपण खरं म्हणजे फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हणतो. आपण सगळ्या आत्तापर्यंत जगामध्ये सगळ्यात जास्त वॅक्सिन्स पुरवले जगाला. पण आपण त्यावेळेला पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आपल्याला वाटलं आपण जिंकलो आणि आता काही करण्याची गरज नाही. त्याच वेळेला जर का आपण वॅक्सिनच्या ऑर्डर्स दिल्या असत्या, त्याच वेळेला जर का आपण इतरही अनेक कंपन्यांना ती वॅक्सिन्स तयार करण्याची परवानगी दिली असती आणि सेटअप केलं असतं, नुसतं ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, ICU हे तर झालंच, पण त्याचबरोबर वॅक्सिनेशन करण्याचं तेव्हापासून तर मला असं वाटतं आत्तापर्यंत आपण 50-60 कोटी लोकांना वॅक्सिनेट करून मोकळे झालो असून सप्टेंबरपर्यंत तिसरी लाटेचा प्रश्न झाला असता. पण आता आपल्याला खूप झगडावं लागतं आहे. पण जे झालं ते झालं, आपण त्याच्यात लक्ष नको घालायला. आता तरी निदान 1 कोटी रोज या दराने आपण दिलं पाहिजे. पण ते तेवढं होईल की नाही ह्याची मला शंका वाटते. आणि तेवढं नाही जर का झालं तर आपल्याला तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागेल. आणि तिसऱ्या लाटेला सामोरं गेलं तर मात्र आपल्या अर्थव्यवस्थेवर खूप परिणाम. आता आपण GDPच्या विषयी बोलूया. GDPचे नंबर्स आलेले आहेत. आणि पण GDP म्हणजे काय? ते GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. पण नुसतं काहीतरी उत्पादन करून तो GDPमध्ये त्यात ते धरलं जात नाही. ते विकलं गेलं आहे का, म्हणजे व्यवहार किती झाले याला त्याच्यात महत्त्व असतं. आणि एखादी गोष्ट विकली गेली मग ते कोणाचं तरी उत्पन्न होतं आणि तो कोणाचा तरी खर्च होतो. म्हणूनच GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ज्याला म्हणतो आपण, तो म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच राष्ट्रीय खर्च असं इक्वेशन आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये मिळतं. अर्थात ते अंतिम प्रॉडक्ट किंवा उत्पन्न असावं लागतं. इंटरमिडिएट असून चालत नाही असे काही हे आहेत. पण त्यात आपण नको शिरायला. प्रश्न एवढा आहे की GDPवरनंच फक्त आर्थिक प्रगती मोजायची का? कारण GDP खूप वाढला, खूप मोठ्या गाड्या, खूप चंगळवादी उत्पादनं, खूप लोशन्स आणि शॅम्पूज आणि सॉफ्ट ड्रिंक आणि हे सगळे वाढले. त्याच्यातनं वेस्ट खूप निर्माण झाला, प्रदूषण खूप निर्माण झालं, विषमता खूप वाढली, बेकारी खूप वाढली. आणि त्यामुळे फक्त काही लोक श्रीमंत झाले आणि ते
ट्रिकल डाऊन काही झालं नाही आणि खालपर्यंत ती सुबत्ता काही पोचली नाही. तर अशा GDP वाढीला करायचं काय? आणि मला असं वाटतं की 1990 सालानंतर नव उदारमतवाद जो चालू झाला त्यानंतर एक्झॅक्टली हेच घडलं. जगभर घडलं. जगभर अमेरिकेत सुद्धा खालच्या 50% लोकांचं खरं उत्पन्न वाढलंच नाही 1980च्या नंतर. ते सगळीकडे झालं. भारतात तर नक्कीच झालं की संपूर्ण ही प्रगती खालपर्यंत पोहोचली नाही. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे फक्त GDPवर आपण खरं म्हणजे आपली प्रगती मोजता कामा नये. पण आपण सध्या GDP जरी धरला तरी सुद्धा मोजतात कसा? राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं कसं? तर ते आपली इकॉनॉमी साधारण 2 विभागात असते. एक ऑर्गनाइज सेक्टर आणि अनऑर्गनाइज सेक्टर. अनऑर्गनाइज सेक्टर म्हणजे पानवाल्यापासून ते वडापावचं स्टॉलपासून शेतीसुद्धा त्यात मोडते. आणि अनऑर्गनाइज सेक्टरचं मोजणं फार कठीण असतं. म्हणजे एकाकडे पान घेतलं त्याला 10 रुपये दिले तर ते मोजायचं कसं? त्याचं काही इन्व्हॉइस ठेवून वगैरे कोणी काही कम्प्युटरमध्ये घालत नाही. ते ऑर्गनाइज सेक्टरचं मोजणं त्या मानाने सोपं असतं कारण त्यांचे रेकॉर्ड्स असतात आणि ते रेकॉर्ड्स ऑफिशियल असतात. ती मोजणं अवघड नसतं. आता आपल्या GDPचा साधारण 55% भाग ऑर्गनाइज आणि 45% भाग अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये. आणि अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये मात्र 94% लोक काम करतात. आपण GDPचा फक्त 45% भाग आहे. म्हणजे अर्थात प्रॉडक्टिव्हिटी कमी आहे. पण आता GDP मोजताना अनऑर्गनाइज सेक्टरचा GDP मोजतात. इन्कम टॅक्सचे रेकॉर्ड, सॅलरी रेकॉर्ड्स, अनेक गोष्टींवरनं. आणि अनऑर्गनाइज सेक्टरचा अंदाज करतात की त्याच्या या प्रपोर्शननी साधारण ते घेतात. म्हणजे आपण साधारण तेवढाच आहे असं गृहीत धरून ते GDP काढतात. ही आत्तापर्यंतची साधारणची पद्धत होती. पण ती पद्धत आता लागू होणं अवघड आहे. मी का ते सांगतो. कारण पूर्वी 8% आपला GDP रेट होता. तो घसरत 4%वर आला. हे कोविडच्या अगोदरची गोष्ट सांगतोय. 4%वर आला. त्यात सुद्धा खरा म्हणजे आपण ती वेगळी सिरीज म्हणजे मोजमापाची आपली पद्धतच बदलल्यामुळे त्याच्याकडे 4% नव्हती, ती 2.5% कमी केली पाहिजे. त्यामुळे ते 1.5%च होती असं अरविंद सुब्रमण्यम पूर्वीचे इकॉनॉमिक ॲडवायझर आपल्याला सांगतात. आणि दिल्लीचे प्रख्यात अर्थतज्ञ अरुण कुमार यांच्या मते तर खरं म्हणजे अनऑर्गनाइज सेक्टरचा नोटाबंदीनंतर एवढा प्रचंड त्यांनी मार खाल्ला होता की धुळेलाच मिळाले होते. म्हणजे MSME सेक्टर म्हणजे मायक्रो आणि स्मॉल आणि मीडियम सेक्टर हे पूर्ण त्यातले स्पेशली मायक्रो आणि स्मॉल सेक्टर पूर्ण खलास झाले होते किंवा बऱ्यापैकी खलास झाले होते. पण एवढं असून सुद्धा आपण त्याचा प्रपोर्शन तेवढंच धरलं. पूर्वी जेवढं धरत होतं तेवढंच धरलं. म्हणून आपला 1.5% सुद्धा जो आहे जो रेट ऑफ ग्रोथ तो खराब बरोबर नाही असं त्यांचं म्हणणं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्याच वेळेस तर 0पेक्षा खाली गेलेलं होतं. म्हणजे रिसेशन तेव्हापासूनच खरं चालू झालं होतं. 0 किंवा त्याच्यापेक्षा निगेटिव्ह ग्रोथ हा करोनाच्या अगोदरच होता असं अरुण कुमारांचं म्हणणं आहे. आता त्यामध्ये गेल्या क्वार्टरमध्ये म्हणजे गेल्या क्वार्टर या फायनान्शियल इयरचा टोटल इयरचा -7.3% झाला आहे असं आता काल जाहीर झालं. पण यातलंच पहिल्या क्वार्टरमध्ये आपण -23.9% गेलो होतो. हे मोजतात कसं की त्या क्वार्टरचं गेल्या वर्षीच्या त्याच क्वार्टरचं म्हणजे त्याच तिमाहीचं GDP आणि या वर्षीच्या त्याच तिमाहीचं GDP ह्यातला फरक काढतात. तेव्हा पूर्वीच्या म्हणजे कोविडच्या अगोदरच्या तिमाहीचा जो काही होता त्याचा या वर्षीच्या तिमाहीशी जर का आपण कम्पेअर केलं पहिल्या क्वार्टरमध्ये म्हणजे एप्रिल, मे, जून तर तो हा 23.9% खाली गेला होता. आणि मग त्याच्या पुढे -10% असं तसं करत पूर्ण वर्षाचे ते -7.3% झाले होते. एक लक्षात ठेवलं की हे जे -7.3% आहेत हे गेल्या 42 वर्षातला हा सगळ्यात खालचा आकडा आहे. कारण हा 1979 साली ऑइल क्रायसिस आला होता त्यावेळी तो झाला होता -5.8 वगैरे असं काहीतरी झाला होता. पण -7.3 हा गेल्या 70 वर्षातला सगळ्यात खालचा आकडा आहे. म्हणजे एखाद्या म्हणू आपण आपल्याला नेहमी 70 वर्ष आपण म्हणत असतो पण 70 वर्षात मधला हा सगळ्यात वाईट हा आकडा सध्या आहे. आणि यातही असंघटित क्षेत्राचं आपण प्रपोर्शन तेवढंच धरल्यामुळे खरा हा आकडा -7.3 नाहीच आहे असं अरुण कुमारांचं म्हणणं आहे. खरा हा आकडा अजूनही खूपच जास्त आहे. हा त्यातला सगळ्यात. पण या ह्याच्यात काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्या चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत तर गेल्या क्वार्टरमध्ये म्हणजे आत्ता जे काही लास्ट क्वार्टरमध्ये 1% वाढ होईल ग्रोथ होईल असं वाटलं होतं त्याच्याऐवजी 1.6% झाली. ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड GVA
म्हणजे किती प्रत्यक्ष व्हॅल्यू ॲड झाली त्यात आता टॅक्सेस अँड सबसिडीज धरत नाहीत, पण त्याच्या डिटेलमध्ये इकॉनॉमिक्समध्ये शिरत नाही मी, पण ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड हे 2.5%ने वाढतील असं वाटलं होतं, त्याच्याऐवजी 3.7%ने वाढले. मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आउटपुट हा 6.9%ने वाढला. नंतर युटिलिटीज इलेक्ट्रिसिटी अमुक तमुक हे 9.1%ने वाढले. कॅपिटल फॉर्मेशन हे 10.9%ने वाढले. सर्व्हिसेस म्हणजे रिअल इस्टेट, बँकिंग अमुक तमुक हे सगळं 5.4%ने वाढलं. नंतर गव्हर्नमेंट कन्झम्पशन, सरकारचं कन्झम्पशन हे 28.3%ने वाढलं. पण प्रायव्हेट हाऊसहोल्ड कन्झम्पशन हे मात्र 2.7%ने वाढलं. हे सगळ्यात महत्त्वाचं की या सगळ्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या अर्थव्यवस्थेला बूस्ट देणारी जी असते ती प्रायव्हेट कन्झम्पशनची असते. कारण प्रायव्हेट कन्झम्पशन जर का वाढलं, म्हणजे मी जर का बाजारात जाऊन वस्तू विकत घेतल्या ग्राहकाने माझ्या तुमच्यासारख्या, तर मग इंडस्ट्रियलिस्ट ते तयार करण्याकरता गुंतवणूक करतात आणि ते जर का गुंतवणूक करतात त्यामुळे रोजगार मिळतो, त्यामुळे लोकांच्या हातात पैसा जातो, ते पुन्हा बाजारात जाऊन वस्तू विकत घेतात. त्यामुळे प्रायव्हेट हाऊसहोल्ड कन्झम्पशन हा इकॉनॉमीचा सगळ्यात मोठा ड्रायव्हर असतो आणि त्याच्यावरून अर्थात इन्व्हेस्टमेंट वाढते. इन्व्हेस्टमेंट वाढली की पुन्हा रोजगार वाढतो, पुन्हा प्रायव्हेट कन्झम्पशन वाढतं. ही सायकल भयंकर महत्त्वाची आहे. ही सायकल मंदीमध्ये तुटते आणि आत्ता मंदी चालू आहे. ही मंदीमध्ये जेव्हा तुटते तेव्हा प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स हे इन्व्हेस्ट करायलाच तयार होत नाहीत, कारण त्यांच्याकडे माल पडून असतो. आणि तेच आत्ता झालेलं आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी वरती गेलेल्या आहेत, पण इन्व्हेंटरीसुद्धा 12%ने वरती गेलेली. ह्याचा अर्थ काय लक्षात ठेवा की फॅक्टरी आउटपुट वाढला म्हणजे मोटार गाड्या वाढल्यावर, पण त्या कंपन्यांनी त्या डीलर्सने विकल्या हो. तेव्हा आत्ता सगळ्या गोष्टींच्या इन्व्हेंटरीज वाढलेल्या आहेत, दुकानांमध्ये वस्तू आहेत, पण घ्यायला कोणी नाही, कारण लोकांची खरेदी क्षमता भयंकर कमी झालेली आहे. आणि इंडस्ट्रीचं त्यामुळे 66% फक्त कपॅसिटी युटिलायझेशन आहे. त्यामुळे आता जर का उद्या आपण जरी प्रयत्न केले आणि लोकांच्या हातात पैसा दिला, मी त्याच्याकडे येणार आहे, पहिल्यांदा त्यांची कर्ज फिटवावी लागतील, मग त्यांना खाऊ घालावं लागेल, मग ते उरलेले पैसे खर्च करायला लागतील, ते फार लांबचा पल्ला आहे. आणि ते खर्च केल्यानंतर मग मालाची मागणी वाढेल, ती मागणी वाढल्यानंतर मग इंडस्ट्री लोक जास्त खर्च करायला लागतील, मग इंडस्ट्री वाढतील, मग रोजगार वाढेल, असं ते सगळं चक्र हे उलटं जायला पाहिजे. पण आता गंमत काय आहे की जेव्हा लोकांच्या हातात पैसा येईल तेव्हा ते दुकानात खर्च करायला जातील आणि दुकानात ऑलरेडी इन्व्हेंटरी असेल. त्यामुळे उद्योजक म्हणतात मी आत्ता कशाला नवीन काय उत्पादन करू, त्यामुळे रोजगार निर्माण होणार नाही, लोकांच्या हातात पैसा भयंकर येणार नाही. लोकांना सरकारने खर्च करून, मनरेगा म्हणा किंवा इतर अनेकांनी जर खर्च करून लोकांच्या हातात पैसा दिला तर तो पैशानी लोक जाऊन माल विकत आणतील, पण नवीन इंडस्ट्रीज चालू करणार नाही, कारण आत्ता 12% इन्व्हेंटरी वाढलेली आहे सगळीकडे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे दोन गोष्टी, प्रायव्हेट हाऊसहोल्ड कन्झम्पशन खाली गेलेलं आहे आणि इन्व्हेंटरी वाढलेली आहे, हा यातला. आणि कपॅसिटी युटिलायझेशन 66% म्हणजे 34% आयडल कपॅसिटी, कारखाने यंत्र सगळी आयडल पडलेली आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की या गोष्टींवरून आपल्याला खरं म्हणजे आपली प्रगती पुढे कशी होईल हे आपल्याला बघितलं पाहिजे. आता आपल्याला खरी लोकांची परिस्थिती काय आहे बघितलं पाहिजे. म्हणजे GDP हा खरा यार्डस्टिक नाही आणि त्यातसुद्धा तो मोजण्यामध्ये कशा गडबडी होतात आणि अनऑर्गनाइज सेक्टर आपण कसा घेत नाही, हे सगळं ठीक आहे. पण ते जरी आपण मान्य केलं असतं त्या सगळ्या अडचणी, तरी GDPपेक्षा GDP पर कॅपिटा महत्त्वाची आहे. आणि आपला जो जगाची पर कॅपिटा जे GDP आहे डॉलर्समध्ये, ती 11,429, हे 2020चे आकडे आहेत, हे वर्ल्ड बँकेचे आकडे आहेत. $11,429 आहे जगाची ॲव्हरेज GDP. आणि भारताची आहे त्याचे 1/5 म्हणजे $2,104. आता त्यातला गमतीचा भाग असा की आपल्या पुढे कुठले देश आहेत बघा. म्हणजे जेव्हा 2020 वर्ल्ड बँकेचे आकडे आले होते तेव्हा बांगलादेश आपल्या मागे होता, आता तोही पुढे गेलेला आहे. पण आपल्या पुढे कोणते देश आहेत बघा, मला लक्षात आहे. हे पर कॅपिटल GDP हे जास्त महत्त्वाचं आहे GDPपेक्षा. नायजेरिया 2230, घाना 2200, आपला 2104 आहे लक्षात ठेवा. घाना 2202, चीन. आता पहिल्यांदा मी ब्रिक्सचे देशांचं सांगतो. ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, याला ब्रिक्स म्हणतात.
त्याला तर म्हणतो ब्राझीलला 8,717 म्हणजे आपल्या चौपट आहे. रशिया म्हणजे 11,585 म्हणजे साधारण 4.5 ते 5 पट आहे. नंतर इंडियाचं 2104 आहे. BRIC चायनाचं 10,262 आहे म्हणजे आपल्या 5 पट आहे, 4.5-5 पट आहे. आणि साऊथ आफ्रिका हा 5520 आहे म्हणजे आपला साधारण 3 पट आहे, 2.5 पट आहे. तर आता म्हणजे ब्रिक्स देशामध्ये सुद्धा नुसता एक 5-10% फरक नाही, अनेक पटीचा फरक आहे पर कॅपिटावर. आणि बाकी अंगोला सुद्धा 1974, भूतान 3243, व्हिएतनाम 2715, पॅलेस्टाईन 3199, श्रीलंका 3853, इंडोनेशिया 4146, असे सगळे देश आपल्या बरेच वरती आहेत. तेव्हा आपला GDP फक्त धरून नाही, GDP पर कॅपिटामध्ये आपण भयंकर खाली. मिडल ईस्टचे देश तर आपल्या म्हणजे साधारण 10 ते 20 पटीने आहेत, म्हणजे 20,000 ते 30,000 आहेत. आपला 2104 आहे आणि जगाचा ॲव्हरेज 11,429 आहे. युरोप आणि USA ते 60,000 ते 80,000 आहेत, म्हणजे आपला साधारण 30 पट साधारण आहे, 30 ते 40-50 पट असे युरोप आणि अमेरिका आहे. आता लोकांची परिस्थिती काय आहे ह्याच्यामध्ये, हे सगळ्यात महत्त्वाचं. 97% गरिबी पॅन्डेमिकमध्ये वाढली. 97% लोकांची गरिबी पॅन्डेमिकमध्ये वाढली. पॅन्डेमिकमध्ये मी हे सगळे जे आकडे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्वे अझीज प्रेमजी युनिव्हर्सिटीचे आकडे, नंतर CMI चे आकडे आहेत, आणि अश्विनी कुलकर्णी एक RCRC नावाची एक संस्था चालवते, ते उत्कृष्ट त्यांचा डेटा असतो, आणि NSO नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, या 4 ह्यांचा, आणि IMF काही ठिकाणी यांच्या डेटाचा मी वापर केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी अझीज प्रेमजी युनिव्हर्सिटीचा वापर मी केलेला आहे, काही ठिकाणी CMIचा केलेला आहे, आणि अश्विनी आपल्या RCRCचा केला आहे. तेव्हा मी जिथे मला शक्य आहे त्या ठिकाणी कुठनं डेटा आहे ते सांगेन मी. आता 97% लोक जास्त गरीब झाले ते अझीज प्रेमजी युनिव्हर्सिटी. तर RCRCच्या प्रमाणे 75% लोकांचं म्हणजे खेड्यातल्या दर महिन्याला 5,000 रुपयापेक्षा कमी मिळणारे 75% लोक आहेत, आणि 10,000 रुपयापेक्षा कमी मिळणारे लोक 93% लोक आहेत, 93%. आणि सरासरी दरडोई उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी झालेलं हे NSOचं म्हणणं आहे, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. आणि दरमहा उत्पन्न 1010 रुपयांनी कमी झालेलं आहे पॅन्डेमिकमध्ये. दरमहा उत्पन्न 1010 रुपयांनी कमी झालं. बेकारी मेमध्ये 14.73% आहे. दर आठवड्याला ती बदलत असे. हे CMI डेटा आपल्याला देते. सरकार पूर्वी बेकारीचा डेटा देत असे, पण ते आपल्याला आता देणं त्यांनी बंद केलं आहे. CMIचा डेटा 14%, तो बदलत असतो, 13% साधारण धरू. पण एक लक्षात ठेवा, हा 13% प्रचंड अंडर एस्टिमेट आहे. ह्याचं कारण तर लेबर पार्टिसिपेशन रेट हा खूप कमी आहे. मग ज्यांना काम करायची इच्छा आहे पण त्यांना काम मिळत नाही आहे, असे लोक म्हणजे त्यात धरले पाहिजेत. आणि ते सगळे जर का ॲड केले तर खरा बेकारीचा दर खूप जास्त आहे. तरुणांमध्ये तो 20-25% आहे. सध्या तर प्रचंड हालाखीची स्थिती आहे तरुणांमध्ये. मग तुम्हाला एक अर्धबेकारी तर त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे पाणीग्रही जो पूर्वी सरकारचे हे होते, आपल्याला ॲडवाईस देत होते, त्यांच्यामुळे अर्धबेकारीचा प्रॉब्लेम आणखीनच जास्त आहे. म्हणूनच इन्कम जेवढं प्रचंड सपाटून खाली आहे. म्हणजे 5,000 रुपये महिना पूर्ण फॅमिलीला, म्हणजे काय झालं बघा. आणि 75% लोक, म्हणजे इतकं भयानक परिस्थिती आहे. त्यामध्ये जानेवारी टू मेमध्ये 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. बरं, गेल्या वर्षी पॅन्डेमिकमध्ये, गेल्या वर्षी लॉकडाऊन जो झाला होता तेव्हा साधारण 12.6 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि 9 कोटी लोकांच्या नोकऱ्या पुन्हा आल्या. पण त्या आल्या म्हणजे काय, ते पुन्हा वडापाव टपरी किंवा कुठेतरी बिल्डिंगमध्ये कुठे रंगारी अमुक तमुक अशी सगळी जी कामं आहेत ती पुन्हा डेली वेजेसवरती वगैरे अशी आली. पण एक लक्षात ठेवा, या लॉकडाऊनमध्ये आणि पूर्वीच्या लॉकडाऊन आहे कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आणि काही ज्या परत आल्या त्या कित्येक फॉर्मल नोकऱ्या इन्फॉर्मल झाल्या. त्यामुळे आज जे 94% जे इन्फॉर्मल आहेत त्या ठिकाणी कुठे पेन्शन नाही, कुठे PF नाही, कुठे म्हातारपणची सोय नाही. त्यामुळे आणि आज नोकरीत उद्या नाही, कुठे कॉन्ट्रॅक्ट्स नाही, अशी इन्फॉर्मल सेक्टरची जी अवस्था आहे ते 94% लोकांची अशी अवस्था आहे. हे भयानक आहे, मानसिक आरोग्यासाठी भयानक आहे, अर्थव्यवस्थेसाठी जो भयानक आहे. आणि
ही चांगली व्यवस्थाच नाही आहे की सुरक्षित आणि ज्याला आपल्याला पाहिजे त्या तऱ्हेने जगता न येणं आणि सारखं असुरक्षित, आज आहे उद्या नाही, कोणाच्या लहरीवरती आणि मार्केटच्या लहरीवरती, आज तुला जॉब आहे उद्या नाही, ही भयानक परिस्थिती आहे. आपण ती स्वीकारतो जसं की दैवाची देणगी म्हणून. हे आपल्याला बघितलं पाहिजे की साधारण लोकांची परिस्थिती काय आहे हे आपल्याला बघितलं तर कळेल की या पॅन्डेमिकमुळे 23 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेच्या खाली गेले. अझीज प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या. आता त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हे दारिद्र्य रेषेचं जो प्रकरण बघा, 80 कोटी लोकांना 5 किलो धान्य द्यावं लागतं. 80 कोटी लोकांना आज. पण ते 80 कोटी हा आकडासुद्धा खरं म्हणजे 2011 सालच्या सेन्सस प्रमाणे काढलेला आहे नीती आयोगच्या मते. तेव्हा नीती आयोगच्याच मते त्यात 9.5 कोटी ॲड केले पाहिजे. म्हणजे ऑफिशियलीच मुळी 80 प्लस 9.5 साधारण 90 कोटी लोक हे 5 किलो धान्यावर जगणारे आहेत असं आपण गृहीत धरू. आता 2 BHK आणि 3 BHK मध्ये राहणारे लोक काही रांगेत उभारून ते काही रेशनचं कार्ड घेणार नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने साधारण 90 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेच्या जेमतेम अलीकडे पलीकडे आहेत. त्यात 23 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेच्या खाली ढकलले गेले या पॅन्डेमिकमध्ये. म्हणजे माझ्या मते साधारणतः 135 कोटीपैकी साधारण 100 कोटी लोक जेमतेम जगत आहेत. 100-110 कोटी लोक जेमतेम जगत आहेत. वरचे 20-30 कोटी लोक साधारण उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत वर्ग किंवा मध्यम वर्गातला थोडा वरचा भाग हे साधारण जगतात. पण तिथे सुद्धा खूप कोलाहल आहे. तिथल्या कित्येक नोकऱ्या गेल्या आहेत. आत्ता तर मृत्यू कित्येक कोरोनाचा मृत्यू गेलेले आहेत. त्यामुळे पुन्हा इकॉनॉमीमध्ये असं ते भराभर खर्च करतील अशातला भाग नाही. एक गोष्ट खरी आहे की पेंटअप डिमांड जी आहे ती याच वर्गात आहे. त्यामुळे खर्च केलाच तर याच वर्गात पुन्हा जेव्हा इकॉनॉमी सुधारेल तेव्हा याच वर्गात पुन्हा सुधारेल थोडीफार. पण खालच्या 80-90% लोकांमध्ये ती काही सुधारणार नाही. तिथे जेव्हा सुधारेल तेव्हा ती खरी परिस्थिती इकॉनॉमीवरती. हे मी नुसतं कुठल्या तरी समाजवादी याच्यामुळे तिथे त्या लोकांपर्यंत ते इन्कम गेलं पाहिजे म्हणून म्हणत नाही, ते खरंच आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचं इकॉनॉमीवरती येण्याकरता सुद्धा खालच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत इन्कम पोहोचलं पाहिजे असं मला वाटतं. खेड्यात दारिद्र्य 15% वाढलं तर शहरात 20% वाढलं. सर्वात गरीब 27% लोकांचं संपूर्ण उत्पन्न एप्रिलमध्ये नष्ट झालं आणि 24% लोकांचं अर्ध उत्पन्न नष्ट झालं. म्हणजे 50% लोकांचं उत्पन्न आहे तर 0 निम्म झालं. लक्षात ठेवा, एप्रिल महिन्यामध्ये. भारतामध्ये मेमध्ये आणखीनच वाईट परिस्थिती होईल. कदाचित जूनच्या नंतर जून, जुलै, ऑगस्टमध्ये कदाचित ती आणखीन जास्त बऱ्यापैकी होण्याची शक्यता आहे. पण परिस्थिती आत्ता काय लक्षात ठेवा, हंगर वाढली, भूक वाढली. लॉकडाऊनमध्ये 90% लोकांनी कमी अन्न खाल्लं. लक्षात ठेवा, अझीज प्रेमजीच्या ह्याच्याप्रमाणे भारतात हंगर इंडेक्सचा 107 देशांपैकी 94वा नंबर लागतो. हे आपल्याला अक्षरशः लाज वाटाव्याची गोष्ट आहे. भुकेचा इंडेक्सचा आपला नंबर हा 94वा 107 देशांमध्ये. RCRC प्रमाणे 40% लोक खेड्यात अजूनही कमी खातात. हे लॉकडाऊनमध्ये तर 90%, आता अजूनही 40% लोक कमी खातात. बरं, सिंगल विमेन किंवा अपंग लोक किंवा ज्येष्ठ नागरिक ह्यांच्यामध्ये अजूनही 25 ते 40% प्रमाण व्हेरी होतं. 30% 40%. गहू कमी, तांदूळ कमी, दूध कमी, प्रोटीन्स कमी आणि हे सगळं साधारण 30 ते 40% लोकांमध्ये अपंग, सिंगल विमेन वगैरे या लोकांमध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे. त्याच लोकांमध्ये साधारण 40 ते 50% लोकांना केवळ खाण्याकरता कर्ज काढावं लागलेलं आहे. 1/3 मिडल क्लास पॅन्डेमिकमध्ये ह्या दारिद्र्य रेषेच्या खाली पोरं क्लासमध्ये गेलेलं आहे. कर्जबाजारीपणा खूप वाढलेला आहे. म्हणजे सरासरी कर्जबाजारीपणा हा दर तो 6,000 रुपये वाढलेला आहे. हा NSOचा डेटा आहे. कामगारांचं उत्पन्न 17% खालावलेलं आहे. SMEज म्हणजे स्मॉल मायक्रो MSME, मायक्रो स्मॉल कायच त्याच्यात एक गंमत असते. MSME मायक्रो स्मॉल आणि मीडियम ते आपले जे पॉलिसीज ठरवतं ते आम्ही MSME करता एवढे, पण त्या MSMEमधला म्हणजे मीडियम स्केल तो बऱ्यापैकी मोठा असतो आणि त्यांच्याकरताच ते योजना उपयोगी पडतात. पण मायक्रो आणि स्मॉल आहेत त्या खूप मोठा पोर्शन आहे ते MSMEमधला. त्यांच्या ते बुडीत निघतात. ते जवळपास पॅन्डेमिकमध्ये खलासच झाले. म्हणूनच अनऑर्गनाइज सेक्टर हा प्रचंड खलास झाला. म्हणूनच त्याचा GDPवर परिणाम झाला, बेरोजगारीवर परिणाम झाला. कारण हा जो सेक्टर आहे तो सेक्टर प्रचंड रोजगार वाढवतो. रोजगार वाढवायचा असेल तर MSME सेक्टरला तगवलं पाहिजे.
सगळ्यात मायक्रो जो सेक्टर आहे त्यात 25 लाखापेक्षा कमी कॅपिटल असतं आणि त्याचे सरासरी 1.7 माणसं काम करतात. अशी कोट्यावधी मायक्रो उद्योग आहेत आपल्याकडे. यांना आपण तरवलं पाहिजे. तसं स्मॉल स्केल इंडस्ट्रीज तरवलं, इथे रोजगार निर्माण होतो. आपण रोजगार कमी निर्माण होण्याचं कारण प्रचंड ऑटोमेशन आणि प्रचंड कॉर्पोरेट मोठ्या ह्याच्यात आपण गुंतवणूक करतो, त्यात रोजगार भयंकर वाढत नाही. आणि जो वाढतो तो फक्त ऑलरेडी शिकलेले जे लोक आहेत, तंत्रज्ञ आहेत, जे अशाच लोकांचा फक्त रोजगार वाढतो. त्यामुळे आपल्याला आपली विकास नीतीच बदलायला पाहिजे. त्यामुळे प्रदूषणही वाढतं. आणखीन वेगळा मुद्दा, कामगारांचं उत्पन्न 17% घटलं आणि बिझनेस सेंटिमेंट हा पण फार कमी झाला. म्हणजे हे तर फिकीचे आकडे, हा 74वरून 51 आला, वरती आला. म्हणजे आज निम्म्या बिझनेसच्या लोकांना सुद्धा हे नाही आहे, खात्री नाही आहे की आपण उद्योग काढला तर काय होईल. आणि इनइक्वॅलिटी भयंकर वाढली. 10% लोकांकडे 74% संपत्ती, त्याच्यापेक्षा जास्त खरं म्हणजे. तर हा जो संबंध आपल्या विकास नीतीचा जो भाग आहे, त्यामुळे आपल्याला हा परिणाम आहे, ते आपण बदललंच पाहिजे. मग आपण आता काय केलं पाहिजे? आशावादी लोक असं म्हणतात, त्यात किंचितचं तथ्य आहे पण पूर्ण नाही. पण मी दोन्ही गोष्टी सांगणार आहे की आता जेव्हा चालू होईल, समजा आपण तिसरी वेव्ह टाळू शकलो, व्हॅक्सिनेशन करू शकतो, त्यात बरेच इफ्स आहेत. आपण अजून व्हॅक्सिन प्लेस किती मिळणार हा खूप मोठा प्रश्न आहे. पण समजा आपण करू शकलो, म्युटंट्स आणि व्हेरियंट्स समजा कमी आले आणि आपण तिसरी वेव्ह टाळू शकलो, तर आपण बऱ्यापैकी आर्थिक प्रगती करू शकू असं मलाही वाटतं. पण त्यात एक कारण लोक सांगतात की पेंटअप डिमांड, आत्तापर्यंत लोकांनी अशी आवरून ठेवली ती डिमांड आता एकदम उफाळून बाहेर येईल आणि त्यामुळे लोक खर्च करतील. पण त्याला मर्यादा आहेत. कारण पेंटअप डिमांड फक्त वरच्या क्लासमध्ये दिसेल, 10-20% लोकांकडे, काय उरलेलं मोटार गाड्या, घरं, अमुक तमुक जे काय असेल ते. पण त्यातसुद्धा इतका हाहाकार माजलेला आहे कोरोनामुळे. कित्येक वेळा प्रत्येक फॅमिलीमध्ये किंवा प्रत्येक खूप मोठा हे आहे. त्यामुळे तेवढा उत्साह राहील की मानसिकता राहील की नाही ह्याची कल्पना नाही. आणि पण जर का जेवढं होईल तर त्याच फक्त वर्गात जी काय थोडीफार होईल ते. पण खालच्या 80-90% लोकांचं उत्पन्नच एवढं कमी झालेलं आहे. बेरोजगारी आणि गरिबी एवढी प्रचंड मोठी आहे की आता म्हणजे रेशनवरती साधारण 90-100 कोटी लोक 5 किलोवरती जगतात. तर हे शक्यच नाही आहे. तर त्यांच्या हातात पैसा आल्याशिवाय शक्य नाही. मी त्याकडे येणार आहे. आता त्यांच्याकडे जर का पैसा आला पहिल्यांदा, तो कसा यायचा ते आपण बघू. तर पहिल्यांदा त्यांचं कर्ज फेडलं पाहिजे. त्या पाण्यात आहेत ते त्यांना वरती काढलं पाहिजे. त्यानंतर त्यांना खायला प्यायला घातलं पाहिजे. तर रेशन कार्ड, रेशनचे जो तुम्हाला गम सांगतो, हे जे रेशन आहे त्यातले 46%च लोकांना आत्ता हे 85 किलो वगैरे धान्य जे मिळतं आहे ते फक्त 46%च लोकांना मिळतं आहे असा एक रिपोर्ट आहे. 23% लोकांकडे रेशन कार्डच नाही. अशा अनेक त्यात पुन्हा भानगडी आहेत. तर पहिल्यांदा लोकांना आपण हे दिलं पाहिजे, त्या कर्ज फेडलं पाहिजे, त्यांना खाऊ घातलं पाहिजे, त्यांना व्यवस्थित, आणि त्यानंतर त्यांच्या हातात पैसे दिले पाहिजेत की जेणेकरून ते बाजारात जाऊन ते खर्च करू शकतील. त्याला ऑक्टोबर-नोव्हेंबर उजाडेल जर का तिसरी लाट आली नाही आणि आपण व्यवस्थित खऱ्या अर्थाने सरकारने खर्च केला तर. दुसरं एक आर्ग्युमेंट आहे की आपल्याकडे फॉरेन रिझर्व्ह खूप आहेत, त्यामुळे आपण त्यांना बाहेर येऊ. त्यालाही फार अर्थ नाही, कारण आपण काय इम्पोर्ट करणार आहोत काय गोष्टी. आत्ता ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या आपण सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट किती करणार. आपण देशाला भयानक गरज आहे त्या सगळ्या गोष्टी की आपण फॉरेन एक्सचेंज खर्च करून, आणि त्यात इथंही अर्थव्यवस्थेवर परिणाम होतील. त्यामुळे रोजगार निर्माण होणार नाही. आपण जर गाड्या काही जरी इम्पोर्ट फक्त करत राहिलो कुठल्याही गोष्टी, व्हॅक्सिन इम्पोर्ट करणं गोष्ट वेगळी किंवा व्हेंटिलेटर इम्पोर्ट करणं गोष्ट वेगळी, पण बाकी गोष्टी इम्पोर्ट करायला लागलो तर त्याचा उलट आपल्या उद्योगाला परिणाम, रोजगार तर निर्माण होणारच नाही. पण आयत्या गोष्टी फक्त घेऊ तर त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेत सुधार होईल, रोजगार मिळेल किंवा लोकांचं इन्कम वाढेल असं काही वाटत नाही. तिसरा FDIमुळे आपण वाचू असं एक आर्ग्युमेंट आहे. पण FDI आपल्या टोटल इन्व्हेस्टमेंटच्या फक्त 5 किंवा 7% आहे, 5 to 7%. आणि त्यामुळे ते इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढेल असं आत्ता वाटत नाही. आत्ता झालं आहे काय की प्रायव्हेट कंपन्यांनी रिस्ट्रक्चर केलं, कित्येक कामगारांना काढून टाकलं, कित्येकांचे पगार कमी केले आणि त्यामुळे त्यांचा नफा खूप वाढला. आज जो शेअर मार्केट वरती येतं आहे एवढं इकॉनॉमी खाली जाऊन सुद्धा, ह्याचा अर्थच असा की शेअर मार्केटचा आणि इकॉनॉमीचा फारसा संबंध नाही. कारण शेअर मार्केट फक्त वरच्या कॉर्पोरेट्सचा नफा वाढला की शेअर मार्केट वरती जातं. आणि कॉर्पोरेटचा नफा वाढलेला आहे कारण की त्यांनी कॉस्ट कटिंगचे प्रचंड हे वापरले आणि त्यामुळे त्यांचा नफा वाढला आणि त्यामुळे शेअर मार्केट वरती येतं. शेअर मार्केट वरती येतं आणखीन एक कारण असं की अमेरिकनचे $ट्रिलियन्स घातलेले आहेत
क्वांटिटेटिव्ह इझिंग आणि इतर अनेक गोष्टींमुळे त्यांना सगळ्यात जास्त इथलं शेअर मार्केट वाढतंय म्हणल्यानंतर तिकडले पण FII त्याला म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणतात तेही बरोबर इकडे आले आणि त्या सगळ्यामुळे शेअर मार्केट वरती गेलं. पण त्याचा त्यामुळे आपल्या इकॉनॉमीशी काही संबंध नाही. तेव्हा ते वाढते म्हणजे आपली इकॉनॉमी चांगली होते असा संबंध आहे. मग काय केलं पाहिजे आपण? तर मला असं वाटतं मनरेगासारख्या ज्या स्कीम्स आहेत त्या भयंकर त्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढवल्या पाहिजे. आत्ता 100 दिवसाचं फक्त 365 दिवसापैकी 100 दिवसाचं काम लोकांना मिळतं मनरेगामध्ये. ते सुद्धा खरं 50% मिळतं असं स्टडी सांगतो. 100% कागदावर आहेत, खरे 50च दिवस मिळतात लोकांना. ते 100चे पहिल्यांदा 200 केले पाहिजे. आपण जे मनरेगावचे 70,000 कोटी रुपये खर्च करतो तर 3 लाख कोटी तरी कमीत कमी केले पाहिजे आणि 200 दिवस लोकांना दिले पाहिजे. आणि अशा अनेक स्कीम्स काढल्या पाहिजे आणि मनरेगा शहरात सुद्धा चालू केलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे मग ह्याच्यातनं? तर अशा अनेक स्कीम्समधनं सरकारने पहिल्यांदा लोकांच्या हातात पैसा दिला पाहिजे आणि त्यातून हेल्थकेअर सुधारणं, शिक्षण सुधारणं, स्वस्त घरं बांधणं, खेड्यापाड्यात रस्ते, वीज, पाणी हे आणणं, प्रत्येकाला नळाचं पाणी आलं पाहिजे. टॉयलेट्स जी आपल्याला कित्येक टॉयलेट्स आहेत पण पाणी नाही म्हणून टॉयलेट्स वापरत नाही लोक. ही स्कीम खरं चांगली होती पण टॉयलेट्स वापरत नाही. तर अशा तऱ्हेच्या सगळ्या स्कीम्स काढणं, सार्वजनिक वाहतूकीसाठी खर्च करणं, सोलर पॅनल्स आणि रिन्युएबल एनर्जीसाठी खर्च करणं, या सगळ्या गोष्टींकरता आणि पुन्हा दुष्काळ निवारण. दरवर्षी आपलं दुष्काळ येतो म्हणजे काय? तर हे जे सगळं आहे तर पाणी फाउंडेशन सगळ्या अनेक गोष्टी आहेत. पाणी साठवण्याच्या स्कीम्स करणं, अनेक गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करून लोकांच्या हातात जर काही पैसे गेले तर लोक मग ते पैसे बाजारात जाऊन खर्च करतील, पहिल्यांदा कर्ज फेडवतील, व्यवस्थित जगतील, मग बाजारात जाऊन वस्तू विकत घेतील. म्हणजे फक्त 10-20% वरचे नाही तर खालचे पण खर्च करतील. आणि एकदा प्रायव्हेट हाऊसहोल्ड कन्झम्पशन वाढलं किंवा इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतो आपण प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट पण वाढते. कारण GDP म्हणजे प्रायव्हेट हाऊसहोल्ड कन्झम्पशन, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणि सरकारी खर्च असं असतं आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट असतं, नेट असतं. ते आपण विचारत नको घ्यायला आता. पण या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यात प्रायव्हेट कन्झम्पशन वाढलं नाही तर इन्व्हेस्टमेंट वाढत नाही. मग अशावेळी सरकारने पुढे येऊन या अशा तऱ्हेच्या स्कीम्स काढून भरपूर लोकांच्या हातात पैसा जर का दिला, त्या निमित्ताने ही सगळी जी आपल्याला खऱ्या अर्थाने सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थकेअर, एज्युकेशन हे सगळं वाढवायचं आहे की आपल्या शाळेत आपण GDPच्या 5% खर्च केला पाहिजे, आरोग्यावरती 1% करतो. GDPच्या 6% खर्च केला शिक्षणावरती 3%, 2.8% करतो. कित्येक शाळांमध्ये कम्प्युटर नाहीत, लॅब्स नाहीत, कसे शास्त्रज्ञ निर्माण होणार? 40% मुलींना टॉयलेट्स नाहीत. असे बरेच आपले भयंकर बिकट अवस्था आहे. आरोग्याची तर आपले चिंधड्या झालेले दिसत आहेत, रोज आपण बातम्या ऐकतोय, इथे हे नाही तिथे ते नाही. नुसतं ऑक्सिजन व्हेंटिलेटर नाही, साध्या गोष्टी नाही. ते सगळं करण्याकरता हेल्थकेअर, एज्युकेशन, रस्ते, पाणी, वीज, स्वस्त घरं, सार्वजनिक वाहतूक, रिन्युएबल एनर्जी या सगळ्यासाठी आणि दुष्काळ निवारण या सगळ्यासाठी मनरेगा सारख्या अनेक स्कीम्स काढून भरमसाठ पैसे सरकारने खर्च करून लोकांच्या हातात पैसे ठेवले तर आपण दुहेरी शस्त्र वापरू. लोकांच्या हातात पैसे जातील, इनइक्वॅलिटी कमी होईल, इकॉनॉमी पुढे त्यातनं बाहेर येईल आणि पुन्हा रुळावर येऊ शकेल. लोक विचारतात सरकार पैसा कुठून आणणार? तर पैसा कुठून आणणार त्याला 2-3 मार्ग आहेत. एक, रिझर्व्ह बँकेकडे 4 लाख कोटी रुपये ते त्यांनी सरळ सरकार रिझर्व्ह बँकेकडनं ते घेऊ शकतं म्हणजे परत करण्याच्या बोलीवरती. दुसरं वेळेस सरकार बॉरो करू शकतं. जसं आपण कोकण रेल्वे बॉन्ड काढतो तसं सरकार बॉन्ड काढून लोकांकडनं ते बॉरो करू शकतं. तिसरं वेळ नोटा छापू शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या गोष्टींपेक्षाही श्रीमंतांवरती कर वाढवणं. का आपण फक्त सप्लाय साईडचे उपाय असतो की आपण इकॉनॉमी का वरती जात नाही का उद्योजकांकडे पैसे नाहीत पण त्यांना टॅक्सच्या सवलती द्या, त्यांना लोन द्या, अशा आपण फक्त सवलती आपण योजना आखतोय. त्यांनी काही होणार नाही. 20 लाख कोटीचे पॅकेज आहे त्यातले फक्त 3 लाख काहीतरी आपण खर्च केलेले, 3 लाख कोटी का 4 लाख कोटी भरपूर खर्च केले पाहिजे सगळे या अशा स्कीम्सवर. आणि खऱ्या अर्थाने आपण नुसतं सप्लाय साईड बिझनेसमॅनला पैसे दिले म्हणजे आपोआप ट्रिकल डाऊन होईल आणि लोकांना ते रोजगार वाढेल, इंडस्ट्रीज वाढतील. हे चूक आहे. ही थेरी सपशेल चुकलेली, फसलेली जगभर.
सप्लाय साईडचं लॉंग टर्ममध्ये फायदे होऊ शकतात अशी थेरी इकॉनॉमिक्समध्ये, त्यात मी शिरत नाही. पण शॉर्ट टर्ममध्ये सप्लाय साईड कधीही उपयोगी पडत नाही. आत्ता या क्षणाला प्रचंड मंदी आहे, प्रचंड गरिबी आहे, दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे. सरकारने हे भरमसाठ पैसे खर्च केले पाहिजे. त्याच्याकरता टॅक्स लावा श्रीमंतांवरती. हा काळा पैसा बाहेर काढायचा म्हणतात, काढा बाहेर काढा. अनेक मार्ग आहेत, त्या अनेक मार्गांनी सरकारने पैसा उभा करावा. फिस्कल डेफिसिट आत्ता 9.3% आहे. ते किंचित वाढलं तरी सुद्धा चालेल. सगळं जगाने आत्ता ते वाऱ्यावरच सोडलेलं खरं. म्हणजे आपण रेटिंग एजन्सीला घाबरतो की त्यांनी जर आपल्याला डाऊनग्रेड केलं तर काय होईल. मला नाही वाटत आत्ता रेटिंग एजन्सीज ऑन द कॉन्ट्ररी सरकारने खर्च केला, रोजगार वाढवला आणि अशा तऱ्हेने इंडस्ट्रीजला इन्व्हेस्टमेंट करायला बूस्ट दिला तर उलटं रेटिंग एजन्सीज मुळीच तुम्हाला डाऊनग्रेड करतील असं मला वाटत नाही. कारण त्यातली जगातली परिस्थिती त्यांना माहिती आहे. तर मला असं वाटतं हे सगळं करावं, श्रीमंतांवर टॅक्स लावावा, पैसा जमा करावा आणि यांच्यावर खर्च करावा, तर ह्यातून आपण बाहेर पडू शकू असं मला वाटतं. धन्यवाद.